द सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी, जी की अंकगणिती श्रेणी जी आहे त्यातील पहिल्या पदाची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. जी काही अंकगणिती श्रेणी एपी म्हणजेच काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन, याला काय म्हणतो आपण, अंकगणिती श्रेणी. तर कोणाची करायची आहे, सम कोणाची करायची आहे, पहिल्या n पदाची, जे n पद, टर्म म्हणजे काय पद, जे पहिले n पद दिलेले असतील त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनची, जे अंकगणित श्रेणीची n पदाची आपल्याला बेरीज करायची आहे, असं आपल्याला फॉर्म्युला दिला. आता या ठिकाणी काय करतोय आपण, त्याचा एक फॉर्म्युला आपल्याला भेटतो. मग काय म्हणतोय आपण इथे, द सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी, म्हणजे अंकगणिती श्रेणीतील n पदाची आपल्याला बेरीज करायची आहे. तर आपण एक फॉर्म्युला पाहिलेला आहे आणि ते कसं करतो आपल्याला माहिती आहे, ए प्लस डी असं चालूच ठेवतो आपण, ठीक आहे. ए प्लस डी, ए प्लस ट्वाइस डी असं चालूच आहे. मग शेवटची जी टर्म भेटते ए प्लस n मायनस वन इंटू डी वाली पद भेटते. मग ते आपण त्या दोघांना उलट करून लिहितो आणि मग तिथे आपल्याला फॉर्म्युला भेटतो, ठीक आहे. मग तो काय फॉर्म्युला आपल्याला लिहित बसायचं नाही, कसा सॉल्व्ह झाला काय करायचं आपण हे डोकं लावत बसायचं नाही. एक्सप्रेशन मध्ये आपल्याला येणार नाही येते किंवा एक्सप्रेस करा म्हणून, किंवा डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर द सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी, असं तुम्हाला काही डेरिव्हेशन येणार नाही मला असं वाटतं, ठीक आहे. त्याच्यावरले एक्झाम्पल्स येतील आपल्याला. कन्सेप्ट आपण समजून घेऊ काय विषय आहे. तर काय फॉर्म्युला आहे, एस एन इज इक्वल टू काय, n अपॉन 2 इन ब्रॅकेट टॉइस ऑफ ए प्लस n मायनस वन इंटू डी, हा आपल्याला फॉर्म्युला आहे. म्हणजे जे काही पहिलं पद आहे ना अंकगणित श्रेणीचं, तर ते पद त्याची बेरीज करायची असेल तर आपण या ठिकाणी या फॉर्म्युल्याने काढू शकतो. जसं की आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलंच होतं, किंवा पहिल्या 1 ते 10 संख्यांची बेरीज तुम्ही काढा, तर बरोबर एका विद्यार्थ्याने सांगितलंच होतं की काय आहे, की 55 असते. 1 ते 10 संख्यांची जर बेरीज केली असता तर काय असते, 55 असते. कशी काढली होती आपण, असं केलं होतं का 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 प्लस असं करत गेलो का, नाही. तर त्या ठिकाणी एक फॉर्म्युला त्या ठिकाणी भेटला होता, नॅचरल नंबर जे आहे, सम ऑफ द नॅचरल नंबर, तर त्या ठिकाणी आपण त्याची बेरीज केली होती. एक फॉर्म्युला आपण तिथे सुद्धा घेतला होता, जेव्हा काय असते की काही नॅचरल नंबर्स असतात, त्या नॅचरल नंबरची जर का आपल्याला बेरीज करायची असेल तर एक फॉर्म्युला आपल्याला भेटतो, तर तो आहे द सम ऑफ नॅचरल नंबर, द सम ऑफ नॅचरल नंबर, सम ऑफ नॅचरल नंबर काय आहे, तर n इंटू n प्लस वन अपॉन 2 आपल्याला असा SN वाला फॉर्म्युला भेटतो. आता हा आपण लास्ट लेक्चरला शिकलोच बघा, मागचे जे काही व्हिडिओ वगैरे आहेत त्यामध्ये आपण पाहिलाच आहे, ठीक आहे. पण आता इथे एक एक्झाम्पल म्हणून आपण जस्ट ट्रायल सांगून देतोय पुन्हा बी काय होत आहे. तर आपण काय म्हटलं होतं की बाबा 1 ते 10 पर्यंत संख्यांची बेरीज सांगाय, तर मग 1 ते 10 संख्येची म्हणल्याच्या नंतर शेवटची टर्म्स काय आपली 10 नंबरची आहे, ठीक आहे. म्हणजे S10 आहे, म्हणजे सम काढायची कोणाची, 10 संख्यांचीच काढायची आहे, पहिल्या 10 संख्येची. इथं घेतोय आपण n किती आहे, 10, आणि n प्लस वन, आपला जो फॉर्म्युला n प्लस वन म्हणजे किती, 10 प्लस 1 भागीला 2, बे का बे पंच 10, म्हणजे S10 बरोबर भेटत आहे आपल्याला 5 इंटू 10 प्लस 1 दॅट इज द 11. सो S10 जी आहे सम ऑफ द 10 नंबर, ओके, दॅट इज द 55. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सम पाहायला भेटली. म्हणजे आपण इथं इन शॉर्ट आपण पटकन आन्सर काढू शकलो, फॉर्म्युला आपल्याकडे होता म्हणून. ते जर का आपल्याला अशी बेरीज करत बसलो असतो 1 प्लस 2 प्लस 3 प्लस असं जर करत बसलो असतो, तर 10 पर्यंत आपल्याला बेरीज करत जावं लागलं असतं आणि त्याचं आन्सर सुद्धा तेच आलं असतं, पण आपल्याला बोटावर मोजावं लागलं असतं त्यांची बेरीज, हे का नाही. असं न करता आपण हा फॉर्म्युला यूज केला आणि सॉल्व्ह केला. तसंच या ठिकाणी n जे काही पद आहेत अंकगणिती श्रेणीमधले, त्यांची जर का आपल्याला काय करायची असेल, सम करायची असेल, तर आपल्याला इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे, त्या फॉर्म्युल्यावरले एक्झाम्पल्स आपण पाहू, ठीक आहे. हा फॉर्म्युला आला कसा, याच्या मागे न जाता आला तर आपण घेऊ शकतो आपण हे कसा आला म्हणून, पण उग टाइम गमवण्यात मजा नाही तिथे, हे नाही. लेट्स फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 100 टर्म्स ऑफ AP 14, 16, 18 अप टू सो ऑन. तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. काय आहे बरं, म्हणा सर ही तर अंकगणिती श्रेणी आहे, ही अंकगणिती श्रेणी आम्हाला तर येतंय गणित. लगेच आम्ही फॉर्म्युला लावतो सर, कोणता, तर TN बरोबर A प्लस n मायनस वन इंटू डी वाला फॉर्म्युला आम्ही लावतो सर आणि लगेच आन्सर काढतो. जमल का, नाही जमलं. कारण इथं शब्द बघा, फाइंड दी सम ऑफ, हा सुद्धा क्वेश्चन तसाच आहे, दिसतो तसाच आपल्याला. 100 नंबरची टर्म्स आपल्याला काढायची सांगितली असं आपल्याला वाटते, आणि आपण काय करतो तिथं गफलत करतो आणि हा फॉर्म्युला लावतो आणि आन्सर चुकवतो. म्हणून क्वेश्चन समजणं आपल्याला गरजेचं आहे. काय क्वेश्चन आहे,
लेट्स फाइंड द सम. या शब्दाला अंडरलाईन करतोय मी. सम म्हणजेच काय, तिथे बेरीज करायची आहे आपल्याला. तिथे कुठे बेरीज केली नाही आपण मागच्या लेक्चर्स मध्ये, पाहिला आपण तिथे 100 आपण टर्म्स आपण फाइंड आउट करू शकत होतो. आता आपल्याला असं वाटतं की लगेच 100 टर्म्स काढायला सांगितली, पी दिलेला आहे, लगेच आपण फास्ट मध्ये सुरू करून देतो, लगेच हा फॉर्म्युला वापरला की सॉल्व. नाही, चुकीचं होऊन जाईल. क्वेश्चन पहिले जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस क्वेश्चन समजून घ्यायचा, थोडासा वेळ त्या क्वेश्चनला द्यायचा आणि नंतर सुरुवात करायची. जरी तुम्हाला येत असेल तरी ठीक आहे, वेळ आपल्याला तेवढाच द्यायचाच आहे. हे आपलं चुकीचं होईल, असं करायचं नाही. ठीक आहे, मग क्वेश्चन आपल्याला दिला आहे, लेट्स फाइंड द सम. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे पहिल्या 100 पदांची. कोणाच्या? त्या अंकगणितीची श्रेणी दिलेली आहे. कोणती दिलेली आहे? 14, 16, 18 दिलेली आहे, अप टू सो ऑन दिलेली आहे. तर तो म्हणतो की पहिल्या 100 ज्या टर्म्स येणार आहे, ही 1 नंबरची, ही 2 नंबरची, 3 नंबरची, तशी शेवटची किती आहे? 100 नंबरची. या सगळ्यांची जेव्हा आपण बेरीज करू तर ती काय येते ते तुम्हाला काढायचं आहे. मग याच्यासाठी आपण द गिवन, सुरुवात आपल्याला माहित आहे, द गिवन एपी इज. सांगा बरं, द गिवन एपी इज काय दिलेले आहे आपल्याला? 14, 16, 18 अप टू सो ऑन. तर मला सांगा या एपी मध्ये पहिली टर्म्स T1. आता इथं T1 लिहा किंवा ए. ओके, लिहा. T1 किती दिलेला आहे? T1 ए आहे, किंवा त्याला व्हॅल्यूज किती दिलेली आहे? 14. ठीक आहे, T1 म्हणा किंवा ए म्हणा. ठीक आहे, आता इथे डी तर आपल्याला करायचं काम नाहीये, तरी आपण इथे काढूनच घेऊ. T2 दिलेला आहे तुम्हाला, किती आहे? 16. ओके, आता अप टू सो ऑन आपल्याला शेवटची जी टर्म्स आहे तर किती नंबरची आहे? TN. TN इज इक्वल टू किती? तर 100 असं म्हणते आहे ना. म्हणजे तुम्हाला 100वी जी टर्म्स आहे फर्स्ट, म्हणजे एन दिलेला आहे तुम्हाला, किती नंबरची आहे ती? 100 नंबर वाली जी टर्म्स आहे ती तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे, 100 नंबर वाली तुम्हाला काढायची आहे. ओके, 100 नंबर वाली पद तुम्हाला काढायचं आहे की त्या ठिकाणी त्या सगळ्याची बेरीज, या 100 नंबर पर्यंत आपण जर बेरीज केली या पूर्ण अंकगणिती श्रेणीची तर आपल्याला काय येईल? तर आता मला सांगा बरं, डी बरोबर काय असते आपला? T2 मायनस T1. ओके, तर इथं काय भेटेल तुम्हाला? 16 मायनस 14 बरोबर काय भेटते तुम्हाला? 2. किती? 2. म्हणजे डी भेटलेला आहे तुम्हाला 2. त्यानंतर तुम्हाला ए भेटलेला आहे काय? तर 14. आणि त्यानंतर एन काय आहे? किती नंबर्स आहे? 100 आहे. आणि आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ज्या काही आपल्याला गोष्टी लागत होत्या त्या आपल्याला मिळालेल्या आहे. फॉर्म्युला आपल्याकडे आहे, Sn इज इक्वल टू n अपॉन 2 टॉइस ऑफ a प्लस n मायनस 1 इंटू डी. ठीक आहे, टाकायचे व्हॅल्यूज. आता यस, एन किती नंबरची टर्म्स काढ? 100. एन किती? 100 अपॉन 2 इन ब्रॅकेट टॉइस ऑफ ए किती दिलेला आहे तुमचा? 14. ओके, प्लस एन किती आहे? 100 प्लस 1 इंटू डी किती आहे? 2. आता याला सॉल्व्ह करायचं. पहिले तुम्ही सॉल्व्ह करत असताना कुठून सुरुवात करणार? ब्रॅकेट. पहिले या ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं. ब्रॅकेट सॉल्व्ह झालं मग याला मल्टिप्लाय करायचं. हे जे भेटल या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर यातला आणि याला दोघांना बेरीज करायची. ठीक आहे, चला येत कट्टे किती ना? 50. है की नाही? यस ते 100 इज इक्वल टू 50 इन ब्रॅकेट 14 दोन्ही 28 प्लस 99 इंटू 2. आता इथे समोर गेला 100 इज इक्वल टू 50 इन ब्रॅकेट 28 प्लस 198. ओके, आता इथे भेटते तुम्हाला यस 100 इज इक्वल टू 50 इंटू, आता 198 झालंय. ठीक आहे, 198 प्लस 28 आपल्याला त्याची ऍडिशन करायची. बरोबर आहे? हा, 226 आहे बघा रे एकदा, 226. आता याचं मल्टिप्लिकेशन करा. काय मल्टिप्लिकेशन येतात सांगा? यस 100 इज इक्वल टू, हा बघा रे, हा 0 शेवटी येऊनच जाईल आपला. बरोबर आहे? 5 सक 30, 0 आले 3. बरोबर आहे? हा, 5 1 5, 5 2 10 आणि 3 13 3. चला 1, 5 1 5, 5 2 10 आणि 1 11. बरोबर आहे? म्हणजे 11,300. म्हणजे तुम्हाला पहिले जे काही 100 पद आहे या सगळ्यांची बेरीज केली असता 11,300 आपल्याला सम भेटणार आहे. बरोबर आहे? अशा पद्धतीने आपण आन्सर्स काढू शकतो. समजलं तुम्हाला? काय अडचण आहे? म्हणजे जे काही पद आहे
किती नंबरचं पद होतंय? 100 पद. त्या सगळ्या पदांची जेव्हा आपण बेरीज करत करत गेलो तर आपल्याला काय भेटलं? तर 11,300 भेटलंय. क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 150. प्रश्न समजून घ्यायचा आहे. आता आपल्याला इझी आहे, क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा काय दिलेलं आहे, फाइंड दी सम म्हणजेच काय? बेरीज. कोणाची? ऑल म्हणजे सर्व. कोणाची? सर्व. ऑल म्हणजे काय? तर विषम है ना, विषम संख्यांची. पण कुठून? फ्रॉम 1 to 150. 1 पासून तर 150 पर्यंत ज्या काही नंबर्स आहेत त्या नंबर मध्ये जे काही ऑड नंबर्स आहे या सगळ्यांची काय करायची आहे? बेरीज. आणि ती तुम्हाला सांगायची आहे किती आहेत. कळलं? हा. याचा अर्थ तुम्हाला अंकगणिती श्रेणी दिली आहे का? नाही. अंकगणिती श्रेणी नाही म्हणजे तुम्ही मनाला करू शकता. काय आहे? पहिले 1 पासून तर 150 पर्यंत तुम्हाला काही अंकगणिती श्रेणी लिहायची सांगितलेली आहे. म्हणजे जसं की आता तुम्ही 2-4 टर्म्स पहिले लिहिणार आणि शेवटची तुम्ही लिहिणार, जेणेकरून तुम्हाला TN भेटेल. कळलं? चला. दी ऑल ऑड नंबर in 1 to 150. सांगा बरं. दी ऑल ऑड नंबर्स इन 1 to 150. आता एक हा पूर्ण नाही सांगायचे, 2-3. इनफायनाइट नाही. कुठे इनफायनाइट आहे? दॅट इज द फायनाइट. हा 50 150 ला थांबलाय तो, फायनाइट आहे. इनफायनाइट म्हणजे तो कुठे गेला असता? हा बस 1 3 5 डॉट 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 आणि शेवटची काय असणार आहे? 149 असणार आहे. कळलं? 150 असेल का? नाही. नाही. आता ह्यात मध्ये तुम्हाला समजलं असेल T1 कोण आहे या ठिकाणी? 1. त्या T1 लाच आपण काय म्हणत असतो? A. म्हणजे आपल्याला पहिली टर्म भेटली. T2 माहिती तुम्हाला? T2 3 आहे. आता ऑड नंबर आहे. ऑड नंबर मध्ये तुम्हाला डिफरन्स काढायची गरज आहे का? सांगा बरं. ऑड नंबर मध्ये डिफरन्स कितीचा असतो? बरं. आता इथं डी पण आपल्याला काढायचं काम नाहीये. T2 कशाला करत बसता? डायरेक्ट सांगा ना. कारण हे बघा T1 आपल्याला भेटलेला आहे. ऑड नंबर असल्या कारणाने त्या ठिकाणी डिफरन्स कितीचा असतो? 2चाच असतो. म्हणून T2 T3 काही लिहायची गरज नाही आपल्याला आणि त्यातला डिफरन्स काढायची गरज नाही. त्यानंतर आता हा जी शेवटची टर्म्स आहे तिला काय म्हणत असतो आपण? TN किती आहे? 149. आता मला सांगा, इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? A दिलेला आहे, D दिलेला आहे, TN सुद्धा दिलेला आहे, पण N दिलेला आहे का? नाही. तो N काढायचा आहे आपल्याला. मग N काढल्यानंतर आपण सम सांगू शकतो, कारण आपल्याजवळ जो फॉर्म्युला आहे तो N, A आणि D माहित असताना आहे. आपल्याजवळ A माहित आहे, D माहित आहे, पण N माहित नाही. त्यासाठी आपल्याला तो N काढण्यासाठी आपल्याला याला यूज करावा लागेल. तो कोणता फॉर्म्युला वापरतो आपण? हा, TN is equal to A plus N minus 1 into D. हा फॉर्म्युला वापरतो आणि N काढत असतो. चला TN किती दिलेला आहे? 149. 149 is equal to A किती दिलाय तुम्हाला? 1 दिलेला आहे. प्लस N माहित आहे का? नाही. -1 इंटू D कितीचा आहे? 2. ऑड नंबर आणि इव्हन नंबर मध्ये जे समसंख्या विषम संख्या असतात त्यात मधला डिफरन्स तुम्हाला माहितच असतो, 2 असतो. ठीक आहे. आता इथं हे 1 आहे, प्लस इकडे गेले तर काय होईल? मायनस. म्हणजे 149 मधनं 1 गेला, इथे भेटेल तुम्हाला N-1 इंटू 2. आता मला एक लक्षात घ्या, इथे जो काही 2 आहे हा आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू शकत होतो, पण करायचं काम नाही. कारण तरी आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तरी तिथे आपल्याला तेच करावं लागणार आहे. बाहेर काढा, डिवाइड न्या, आहे की नाही? त्यापेक्षा इकडेच मल्टिप्लाय असतानाच इकडे पाठवून द्या त्याला डिवाइड मध्ये, सोपं होऊन जाते. बघा आता 149 मधनं 1 गेला तर 148 राहतो. बरोबर आहे. N-1 इंटू 2. आता हा जो मल्टिप्लाय 2 आहे इकडे गेला तर काय डिवाइड होतो. म्हणजे तुम्हाला N-1 इज इक्वल टू काय भेटत आहे? 148 अपॉन 2. तर N-1 भेटते तुम्हाला किती? मग आम्हाला यात नाही. हा, बे 7 14 म्हणजे आले 7. आता इथं काय राहिले? 8. बे चोक 8 म्हणजे इथं 74 होऊन जाईल तुमचं. हा -1 तिकडे गेला असता तर काय होतो? प्लस होतो. म्हणजे N इज इक्वल टू 74 प्लस 1. सो N काय भेटत आहे तुम्हाला? 75 भेटत आहे तुम्हाला. म्हणजे N ची व्हॅल्यू मिळाली. आता तुम्हाला जो की फॉर्म्युला आपला दिला आहे, कोणता फॉर्म्युला आहे? सम ऑफ N टर्म्स.
sum of n terms, that is the n upon 2 in bracket twice of a plus n minus 1 into d. जो फॉर्म्युला आपल्याकडे आहे आपण त्यातमध्ये व्हॅल्यू पुट करू शकतो का, कारण आपल्याला n माहित झालेला आहे, a माहित झालेला आहे आणि d सुद्धा माहित झालेला आहे, तर आपण इझिली सम करू शकतो. ठीक आहे. हा मदत फॉर्म्युला आला कशासाठी, फक्त आपल्याला मदत करण्यासाठी की n काढा आणि n काढल्याच्या नंतर आन्सर्स तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. चला इथं समोर आता आपल्याजवळ फॉर्म्युला माहित आहे, वी नो. काय माहिती तुम्हाला, हा फॉर्म्युला कोणता आहे, Sn is equal to n upon 2 in bracket twice of a plus n minus 1 into d. Okay. So yes, n किती बोला, n किती काढलाय तुम्ही, 75. ओके, n किती आहे 75. ओके, n किती आहे 75 upon 2 in bracket twice of a. What is a? What is a? 1 plus n 75 minus 1 into d. d किती आहे 2. d किती आहे 2. माहिती आहे तुम्हाला, d2 आहे. चला सॉल्व करायचं आहे. यस, आता याला डिवाइड करत बसायचं नाही, या जे जोपर्यंत आपल्याला एखादा इझी स्टेप येत नाही तोपर्यंत, नाही तर चाललं याला फ्रॅक्शन मध्ये करून टाकायचं, असं होणार नाही. यस, 75 इज इक्वल टू 75 अपॉन 2. हा ब्रॅकेट मध्ये बघा, 2 into 1 2 प्लस 75 मधून एक गेला 74. मी तर 74 गुणिला 2, पुन्हा तेच काय आहे ते 74 गुणिला 2, 74 गुणिला 2 148 जे आहे त्याला भाग दिला तुम्ही इथं, हा इथंच भाग दिला ना. मग इथं सुद्धा तुम्हाला आन्सर्स येते बघा. आता यस, 75 is equal to 75 upon 2 in bracket 2 plus 148. ओके, आता 148 आणि 2 किती येतात 150. तर याला असं लिहिणार का तुम्ही, या 75 is equal to 75 upon 2 in bracket 2 आणि हे होतात 150. बे का बे 75 150, 75 दोन्ही 150 ना. हा 75 गुणिला 75 तुम्हाला करायचंय आणि इथं तुम्हाला आन्सर्स लिहायचं आहे. यस, 75 सम ऑफ द 75 टर्म जे काय आहे किती येते 5625 याचा आपल्याला आन्सर्स भेटते. जेव्हा आपण 75 into 75 करतो तर आपल्याला 5625 आन्सर मिळते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आन्सर्स काय भेटले, तुम्ही लिहिणार द सम ऑफ द ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 150 इज 5625. आपला आन्सर्स लिहिणार. काय लिहिणार, येतं हे बघा, हे स्टेटमेंट लिहायचं जसं तसं. द सम ऑफ इज, ओके लिहिलं बस, हे आपला आन्सर्स नाही. आता हे आन्सर्स आणखी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो आपण. जेव्हा तुम्ही n इथं फाइंड आउट केला ना, तर ही स्टेप करायची गरज नाही. ह्या ज्या स्टेप्स आहेत ना, अवघड वाटते की तुम्हाला, ही मेथड 1 आहे, या मेथड 1 आहे, थोडीशी अवघड वाटते की तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला. सोपी सांगतो, 2 मिनिटात होणार आहे सांगायची. बघा आता इथे एवढ्या याच्यामध्ये दुसरी टर्म्स घेऊ आपण, शेवटचे आहे. आता इथे शेवटचं जे काय, आता ही मेथड 1 वर आली आन्सर्स काढायला. मेथड 2 सांगतो तुम्हाला. मेथड 2 काय आहे की मला सांगा, आपल्याला फर्स्ट टर्म भेटलेली आहे की नाही आणि लास्ट टर्म तुम्हाला भेटलेली आहे का, आहे की नाही. लास्ट टर्म कोणती आहे 149. ओके, आपण एक फॉर्म्युला पाहिला होता लास्ट लेक्चरला, Sn इज इक्वल टू 2 प्लस एल. एल म्हणलं होतं त्याला, आहे ना, एल फॉर लास्ट टर्म, आहे का नाही. आपण असा फॉर्म्युला लिहिला होता बघा, Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट a प्लस एल, असा लिहिला होता. या a लाच आपण काय म्हणत असतो T1 आणि L लाच काय म्हणलं आपण Tn आणि n/2 इज इक्वल टू Sn, असं सुद्धा आपण याला फॉर्म्युला लिहू शकतो, है का नाही. T1 म्हणजे फर्स्ट टर्म आणि Tn म्हणजे काय शेवटची टर्म, है का नाही. पहिली टर्म काय आहे 1 आणि Tn किती आपल्याकडे 149. 1 आणि 149 150, है का नाही. आणि n किती भेटलाय तुम्हाला 75. 75 भागीला 2 गुणिला 150. बघा इथं 75 भागीला 2 गुणिला 150. काय आलं रे, 150 ला भाग जातो 75 ला, है ना.
2 न भाग दिला तर 75 येते. 75 काय होतात 5625 आलं. किती शॉर्ट आहे. हे कॅल्क्युलेशन करायचं काम आहे का पुन्हा पुन्हा. जर तुम्हाला ते माहित असेल, पहिली टर्म माहित असेल, शेवटची टर्म माहित असेल आणि एन तुम्ही काढला असेल, तर त्या स्टेपनं सुद्धा तुम्ही आन्सर्स काढू शकता इझी. हे रिकामे कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. कळलं तुम्हाला. बसा इथे बघा, एस एन इज इक्वल टू एस एन किती काढला तुम्ही आता 75. किती काढलाय तुम्ही 75. हा एस एन काढलाय तुम्ही 75. आता तुम्हाला फॉर्म्युला आपला एन अपॉन हा आता एन किती आहे आपल्याकडे 75 अपॉन 2 इंटू आता ए टी एन टी वन काय आहे 1. T1 आहे आपल्याकडे 1 आणि TN काय आहे 149. ठीक आहे. आता 1 आणि 149 झाले 150 म्हणजे 175. यस सम ऑफ द 75 अपॉन 2 इंटू 150. 150 ला 2 ने डिवाइड केला असता 75 येते. यस 75 इज इक्वल टू भेटते तुम्हाला 75 इंटू 75 दॅट इज इक्वल टू यस 75 इज इक्वल टू 5625 तुम्हाला आन्सर्स भेटते. बघा इथं किती स्टेप्स मध्ये आल्या 4 स्टेप्स मध्ये. इथं बघा 1 2 3 4 5 6 स्टेप्स. मग सोपं कोणतं वाटते हे वाला वाटते ना. तर मग तुम्ही इथपर्यंत आणि तो फॉर्म्युला वापरून टाका. तसंही करू शकता. सोपं आहे. ओके झालंय सगळे. द फर्स्ट टर्म ऑफ an AP is 6 and the common difference 3. Find S27. आता यस कोण आहे रे सम. हा यस 27 आहे. टी 27 नाहीये. यस 27 म्हणजे सम करायची आहे तुम्हाला 27 टर्म्स. है की नाही. हा तर इथं फर्स्ट ऑफ an AP is 6. फर्स्ट टर्म. आता इथं फर्स्ट लिहिलंय फक्त. फर्स्ट आहे का ते फर्स्ट टर्म आहे. हा वापस यावं लागतं. फर्स्ट टर्म आहे ती. हा द फर्स्ट टर्म ऑफ an AP is 6 and the common difference is 3. Find S27. म्हणजे तो सांगतो आहे पहिली टर्म तुम्हाला दिलेली आहे त्या अंकगणिती श्रेणीची किती दिलेली आहे 6 दिलेली आहे आणि त्याचा कॉमन डिफरन्स जो आहे तो दिलेला आहे तुम्हाला 3 आणि तो शोधायचा सांगतो आहे जी की सम आहे 27. जे काही पद आहे ना त्याची सम तुम्हाला सांगितली आहे 27 म्हणजे एन तुम्हाला दिलेलाच आहे 27. ठीक आहे. मग आता हेअर तुम्हाला काय काय माहिती आहे तुम्ही सांगू शकता की ए माहिती आहे सर आम्हाला तो दिलेला आहे. फर्स्ट टर्म आहे. फर्स्ट टर्मला आपण T1 म्हणतो किंवा ए म्हणत असतो. ए माहिती आहे आम्हाला सर 6 आहे आणि त्यानंतर कॉमन डिफरन्सला आम्ही डी म्हणत असतो सर तो दिलेला आहे. डी बरोबर किती 3 आणि तुम्हाला S27 काढायचा सांगितलेला आहे. S27 काढायला सांगितलं याचा अर्थ एन बरोबर किती आहे रे 27. बरोबर आहे. चला घ्या फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. Sn is equal to n upon 2 in bracket twice of a plus n minus 1 into d. ओके हा तर व्हॅल्यूज बघा टाकायची आपल्याला. सम ऑफ किती नंबरची 27. 27 is equal to n 27 upon 2 in bracket twice of a. What is a 6 प्लस n किती आहे 27 मायनस 1 d किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. तो टाकायचा आहे सॉल्व्ह करायचं. यस 27 याला डिवाइड करत बसायचं नाही लगेच पूर्ण याला सॉल्व्ह केल्यानंतरच 27 अपॉन 2 इन ब्रॅकेट 6 टू जा 12 प्लस 26 इंटू 3. आता याचं मल्टिप्लिकेशन करा. यस 27 इज इक्वल टू 27 अपॉन 2 इंटू 12 प्लस 78. आता याची ऍड करा. S27 अपॉन 2 इंटू 8 and 2 0 7 आणि 8 आणि 1 90. ओके किती ना घटला 45. ओके 90 45 दोन्ही 90 असते आहे की नाही. आता इथे S27 काय राहिले बघा. S27 इज इक्वल टू 27 इंटू 45 करायचं मल्टिप्लिकेशन. 27 1215 आपल्याला भेटत आहे. सम ऑफ 27 दॅट इज 1215 तुम्हाला मिळत आहे. हे आपला आन्सर होईल. ठीक आहे समजलं तुम्हाला काही अडचण येतपर्यंत. ओके फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 123 वन नॅचरल नंबर. प्रश्न समजून घ्या. थोडा थोडाच तोडायचा आणि समजून घ्यायचं. आपल्याला पूर्ण वाक्य येत नाही थोडं थोडं समजून घ्यायचं. कारण पहा सुरुवात कशी करायची जेव्हा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असते ना त्यावेळेस थोडं थोडं जेव्हा आपण करत चालतो
सुरुवात करतो बघा प्रश्न समजून घेण्याची. तुम्ही जर का काय करता, जर का तुम्ही क्वेश्चन समजून घेतच नसेल, हा चाललंय दिसतंय पुस्तकामध्ये उतरवलं, दिसलं की उतरवलं, असं नाही करायचं. क्वेश्चनला समजून घेतल्यानंतर जेव्हा तुम्हाला पेपरमध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन येणार आहे आणि त्या क्वेश्चन समजून घेतल्यानंतर तुम्हाला आन्सर त्याचं लिहावं लागणार आहे. नुसतं तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चनच दिसणार आहे, आन्सर थोडी दिसणार आहे. त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो मग आपल्याला. मग त्याचं आन्सर कसे शोधायचं, मग आपल्याला डोक्यात क्लिक पण होत नाही. याचा फॉर्म्युला कोणता लावू, इथं काय करू, कारण प्रत्येक एक्झाम्पल जे आहे तर वेगवेगळ्या चॅप्टर मधलं असते आणि वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये वेगवेगळे फॉर्म्युलेज असते. एकाच चॅप्टर मध्ये भरपूर सारे काय असतात, फॉर्म्युले असतात. मग आपल्याला ते समजत नाही की कोणता फॉर्म्युला त्या ठिकाणी लावायचा. म्हणून थोडंसं कधी ट्रिकी आपण त्या ठिकाणी डोकं लावायचं आणि सुरू करायचं. बघा प्रश्न समजून घेऊ. थोडा थोडा आपल्याला इंग्लिश येत नाही या पद्धतीने आपण जायचं, थोडं 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 जायचं. बघा फाइंड, शोधा. काय शोधायचंय, द सम. सम म्हणजे काय, बेरीज ऑफ कोणाची, चाचीचे असं म्हणतो ना आपण. ऑफ कोणाची, पहिल्या. फर्स्ट म्हणजे काय, पहिल्या 123. आता मला सांगा इवन. इवन शब्द अवघड आहे का, नाही. इवन म्हणजे काय, सम. सम नॅचरल संख्या म्हणजे समसंख्या ज्या आहेत ना, ज्या नैसर्गिक समसंख्या आहेत त्या 123 नंबर ज्या येतील पहिल्या. कोणत्या, पहिल्या. हा शब्द मी लक्षात ठेवा. पहिल्या 123 समसंख्यांची बेरीज काय असेल ती तुम्हाला विचारली. सोपं आहे का नाही. प्रश्न समजला तुम्हाला. थोडं 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 तोडला त्यामुळे आपल्याला तो समजला. तोडलाच नसता तर समजलाच नसता. चला घ्या. हा आता मला सांगायचंय तुम्हाला, आता जर पहिली जी काही इव्हन नंबर असेल, पहिल्या 123, फर्स्ट 123 ज्या इव्हन नंबर्स आहेत, पहिली संख्या कोणती येते रे, 2. 2 4 6 अप टू 16 ना. तर अशा किती संख्या, 123. या संख्येची बेरीज किती येते ती तुम्हाला विचारलेली आहे. चला मग ए बरोबर सांगा 2. मला सांगा इव्हन नंबर असल्या कारणाने त्या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा असतो, 2 चा. इव्हन असो ऑड असो डिफरन्स. मग डी किती भेटलाय तुम्हाला, 2. आता शोधत बसायचं का, 4 - 2 बरोबर 2 आलं. असं करत बसायचं का, नाही. ऑलरेडी आपल्याला ट्रिक लावायची ना, डोके लावायचं. इथं सम आहे 2, ऑड असला तरी 2. ठीक आहे. हा आता एन किती दिलेला आहे तुम्हाला, 123. फर्स्ट 123. संख्येची बेरीज काय असेल, आपल्याला फॉर्म्युला भेटला ना. ए माहित आहे, डी माहित आहे आणि एन सुद्धा माहित आहे. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे ज्याची आपण बेरीज करत असतो. कोणता फॉर्म्युला आहे, आपण इथं लिहून ठेवला होता. एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आपला पाठ आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहित झाल्या. काय, ए माहित आहे सर, एन माहित आहे आणि डी सुद्धा आम्हाला माहित आहे. आणि व्हॅल्यूज टाका आणि किती नंबर, 123 नंबरची आपण सगळ्या समसंख्यांची बेरीज काढू. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. बघा मी प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहित असतो, फॉर्म्युल्याला सुद्धा मार्क पेपर मध्ये दिल्या जातात. त्यामुळं फॉर्म्युला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लिहायचं. नुसतं तुम्हाला माहित असून चालणार नाही. तुम्हाला माहित आहे की फॉर्म्युला असा असतो तर तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यूज टाकल्या आणि सॉल्व्ह केलं, नाही. तुम्ही प्रत्येक स्टेप बाय स्टेप जर गेलात तर त्या स्टेपलाच मार्क असतात. काहीला 1 मार्क असतो, कोणत्या स्टेपला कोणाला अर्धा असतो. स्टेपला मार्क्स आहेत मॅथमॅटिक्स मध्ये. तुम्हाला माहित आहे याचा आन्सर किती येतं. हा एक्झाम्पल आहे, तुम्हाला माहिती, पाठ करून गेले तुम्ही. समजा एखाद्या बारीला काय होतं की तुमचं एक्झाम्पल पाठ असते. असं दिसलं, फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स इज. त्याचं उत्तर तुम्हाला माहित राहतं, पाठच आहे त्याचं. काय जे 10-15 हजार जे काही आन्सर्स असेल ते तुमचं पाठ आहे, समजा पाठ आहे. मग हे पाठ असल्याच्या नंतर तुम्ही लगेच लिहिला, द सम ऑफ द ऑल फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर इज 15,000 असं लिहून टाकलं तुम्ही. मार्क भेटतील का तुम्हाला, नाही मार्क. हा त्यांनी ते एक्झाम्पल दिलंच कशाला तुम्हाला पेपरमध्ये. त्या पेपरमध्ये या क्वेश्चनचा मार्क 3 मार्क असतील आणि तुम्ही एका स्टेटमेंट मध्ये लिहितात की त्याचं उत्तर 15,000 आहे, संपलं. सध्या मी एक्झाम्पल सांगतोय, 15,000 आन्सर नाहीये असं आहे की नाही ते मलाही माहित नाही. जे येईल ते पण मी एक्झाम सांगतोय की तुम्ही जर काही एका स्टेटमेंट मध्ये आन्सर्स लिहित असाल तर तिथे संपलं. कारण तुम्ही मला लक्षात राहतं की बा सरनं शिकवलं होतं, मी वर्गात होते त्यावेळेस मला याचा आन्सर माहित होतं की एवढा येते, लगेच मी आन्सर लिहिला.
असं नाही करायचं. प्रत्येक स्टेपला मार्क्स आहे. आता इथं बघा मी ह्या गोष्टी लिहिल्या, याला अर्धा मार्क असू शकतो, यालाही अर्धा मार्क असेल, पुढच्या स्टेपला अर्धा मार्क असेल आणि शेवटच्या आन्सरला सुद्धा अर्धा मार्क, जर का 2 मार्काचा जर का क्वेश्चन असला तर. आणि 1 मार्काचा म्हणजे 3 मार्काचा असेल त्याला 1 मार्क, याला 1 मार्क आणि शेवटच्या आन्सरला 1 मार्क, असं ते देऊन टाकतील. पेपर चेक करणाऱ्याला एक कॉपी भेटते वरतून, बोर्ड मधून एक पेपर येतो जो मॉडेल आन्सर शीट असते. त्या मॉडेल आन्सर शीट वरनं विद्यार्थ्यांचा पेपर जो आहे तर त्या पद्धतीनं असला पाहिजे. कुठं मायनस साईन असेल तर त्या मायनस साईनचेही मार्क कटतात. समजा एखाद्या, आता एक बघा, जेव्हा मी 12th क्लासचा फिजिक्सचा पेपर चेक करत होतो त्यावेळेस एक एक्झाम्पल होतं, तर काहीतरी टाइम काढायचा होता. ठीक आहे, तर पाय माहिती आहे तुम्हाला, पाय याची व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहे 22/7 असते, ही असते. पण जेव्हा याला सॉल्व्ह करतो ना तर आपण पाय लिहित असतो 3.14 लिहित असतो, आहे का नाही, इथपर्यंत लिहितो. पण त्या एक्झामिनरनं जे काही मॉडेल आन्सर शीट होती त्यामध्ये काय सांगितलं होतं की बुवा ज्या विद्यार्थ्यांनी फक्त इथपर्यंत लिहिला असेल, 3.14 लिहिला असेल, तर त्यांना मार्क, 1 मार्क कट करा त्यांचा. ज्यांनी 3.142 हे लिहिला असेल त्यांना एक कम्प्लीट 1 मार्क द्या. तर असं झालं. फक्त किती, या शेवटच्या 2 न त्या एका म्हणजे विद्यार्थ्यांचा 1 मार्क गेला होता. अशी गफलत होते बा. हे बी करेक्ट आहे की नाही, हे बी करेक्ट आहे, फक्त एक शेवटचं 2 न लिहिल्यामुळे त्यांचा 1 मार्क गेला आणि मला ना इलाजाने द्यावं लागेल. अशा गोष्टी होतात. त्यामुळं बघा, प्रत्येक गोष्टीला किती महत्व आहे. मॅथमॅटिक्स मध्ये प्लस मायनसला खूप महत्व आहे. एखाद्याचं प्लस मायनस झालं की गंदी जे काही पूर्ण गणित आहे चुकलं सगळं. म्हणून व्यवस्थित आपलं डोकं एका शांत ठेवून आपल्याला त्या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असते. नाहीतर मला येते आणि चाललं बंद काळं करणं, आणि काळं झाल्याच्या नंतर लक्षात येते की क्वेश्चन चुकला, चाललंय डबल दुसरा हा लिहिला. येते तुम्हाला, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये चालल्या जाता, मग असं नाही करायचं. ठीक आहे, चलो बढ़ेंगे आगे. ओके, तर आपल्याला एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 ट्वाइस ऑफ ए प्लस एन मायनस 1 इंटू डी असा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिला. त्यामध्ये ह्या व्हॅल्यूज पुट करू आणि आपल्याला काय भेटते बघा. यस, किती नंबर, 1 2 3, 1 2 3 सम करायची आपल्याला. हा, एन एन किती आहे 123 अपॉन 2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ ए काय आहे 2, ए किती दिलेला आहे 2, एन 123 मायनस 1 इंटू व्हॉट इज द डी 2. Yes, 123. बघा, yes 123 that is equal to 123 upon 2 in bracket 2 into 2 4 plus 123 मधनं गेला एक 122 into किती 2, बे का बे 2 4 4 बे 2 4 4 बे का बे, है की नाही 244 असंच ना. इथे भेटेल तुम्हाला यस 1 2 3 इज इक्वल टू 1 2 3 ओके अपॉन 2 इन ब्रॅकेट 4 प्लस 1 2 4 4, बरोबर आहे. तर इथे बेरीज होईल 248. यस 123 इज इक्वल टू 123 अपॉन 2 इन ब्रॅकेट किती 248. आता याला 248 ला 2 न गेला बघा, 1 जा 2 जा आणि 4 जा, है ना. हा, तर म्हणजे यस 1 2 3 इज इक्वल टू 1 2 3 इंटू 1 2 4, बरोबर आहे. हा, तर याचा आन्सर येते यस 123 इज इक्वल टू, या दोघांचा गुणाकार केला असतात काय ते 15,252 असे या ठिकाणी आपल्याला आन्सर्स मिळते. म्हणजे पहिल्या काय तर पहिल्या 123 समसंख्यांची बेरीज ही 15,252 येते. काय लिहिणार शेवटी मराठीमध्ये जर का लिहिलं, हे स्टेटमेंट कसं तसं इज फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 to 350 पर्यंत जे आहे, तर तुम्हाला इवन नंबर सगळे जेवढे जे असतील
तेवढ्या समसंख्यांची बेरीज तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे ए काय दिलेलं आहे हिअर, ए काय दिलेलं आहे तुम्हाला 2 पासून सुरुवात होते. ऑल दी नंबर्स बिटवीन 1 2 3 150 च्या मध्ये जे काही इव्हन नंबर्स आहेत ते आहेत 2 4 6 8 अप टू सो ऑन 348 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे शेवटची जी टर्म्स आहेत तिला काय म्हणणार आपण टी एन. ही जी पहिली टर्म्स आहे तिला आपण काय म्हणणार आहे ए किंवा टी1, ए किंवा टी1 दॅट इज किती 2. त्यानंतर टी2 काय आपल्याकडे तर 4 आणि याच्यावर डिफरन्स तुम्हाला माहितच आहे 2 आहे कारण इव्हन नंबर आहे त्याचा डिफरन्स थोडा आहे. आता आपल्याला तो विचारतो आहे की पहिल्या समसंख्या काढायची आपल्याला 1 पासून तर 350 मध्ये जेवढ्याही समसंख्या असतील तेवढ्या समसंख्यांची. पण तुम्हाला एन डी दिलेला आहे 2, ए दिलेला आहे टी1 तो दिलेला आहे 2 तुम्हाला आणि टीएन जो आहे तो 348 दिलेला आहे तुम्हाला आणि तुम्हाला जो सांगतो आहे की काय करायचं आहे तुम्हाला सम करायची आहे. आता सम करण्यासाठी आपल्या जवळ फॉर्म्युला हा आहे पण तुम्हाला ए माहित आहे आणि डी माहित आहे पण तिथे एन माहित नाही. तर एन माहित करण्यासाठी आपल्याला जो अंकगणिती श्रेणीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे एपीचा तर तो आहे जी एक्झाम्पल सॉल्व करतो आपण Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी वाला फॉर्म्युला आपण वापरता. सो Tn बरोबर काय आहे तर शेवटची टर्म्स तुम्हाला माहित आहे. शेवटची टर्म्स काय आहे 348 आहे. ए किती दिलेला आहे 2 प्लस एन मायनस 1 इंटू डी कितीचा डिफरन्स आहे 2 चा. हे 2 इकडे मल्टिप्ल प्लस आहे इकडे झाले मायनस 348 मायनस 2 इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 2. आता हे इकडे डिवाइड आहे बघा रे 348 मधून 2 गेले 306 346 एन मायनस 1 इंटू 2. आता हे 2 मल्टिप्लाइड इकडे गेले काय होईल डिवाइड होईल म्हणजे एन मायनस 1 इज इक्वल टू 346 अपॉन 2 याला भाग जाईल तर तेव्हा एन मायनस 1 इज इक्वल टू 173. हा मायनस 1 इकडे गेला असता काय होईल प्लस होईल. एन इज इक्वल टू 173 प्लस 1 दॅट इज एन इज इक्वल टू 174. हा आपला आन्सर एन भेटला आपल्याला. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज टाकायची आहे. ठीक आहे. आता आपला फॉर्म्युला आहे यस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट टॉइस ऑफ ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. सो यस एन यस एन किती आहे 174. या सगळ्या संख्येची 174 ज्या काही संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आपल्याला. आता 174 यांची व्हॅल्यू अपॉन 2 इन ब्रॅकेट टॉइस ऑफ ए काय आहे 2 एन काय आहे 174 मायनस 1 इंटू जो काही डी आहे तर किती आहे 2. ठीक आहे. सो यस 174 इज इक्वल टू 174 अपॉन 2 इन ब्रॅकेट 4 प्लस 173 इंटू 2 इथे भेटेल तुम्हाला यस 174 इज इक्वल टू 174 अपॉन 2 इन ब्रॅकेट 4 प्लस किती 6 7 टू जा 14 ची 4 हाताला एक बेक बे दोन्ही बेक बे आणि एक 3 346 अधिक 4 बरोबर आहे. तर इथे भेटेल तुम्हाला यस 174 इज इक्वल टू 174 अपॉन 2 इंटू 350. या 350 ला भाग गेला तर यस 174 इज इक्वल टू 174 गुणिला 175 है ना. 175 दुनी 150 होत असतात 350 होतात है ना. तर यस 174 इज इक्वल टू 30450 याचा गुणाकार केला असता तर आपल्याला भेटते 30,450 हे आपल्याला आन्सर भेटते. म्हणजे एक सम जी केली असतात जे काही नंबर्स आहे 1 ते 350 च्या मध्ये जेवढेही इव्हन नंबर्स आहे त्या किती आहेत 174 आहे आणि त्यांची बेरीज किती केली असता तर 30,450 एवढी येते. समजलं.